तिने मला फसवले, माझा वापर केला आणि जेव्हा तिचं काम झालं, तेव्हा तिने मला अशा वळणावर आणून सोडलं, जिथून मागे फिरण्याचा कोणताही रस्ता नव्हता. तिला वाटलं की समर नावाचा तो साधा सरळ मुलगा आता संपला, पण तिला हे माहिती नव्हतं की ज्या समरला तिने पायदळी तुडवलं होतं, त्याच समरच्या शांततेच्या मागे एका अशा वादळाची सुरुवात होत होती, ज्याचा शेवट तिने तिच्या स्वप्नातही कधी विचार केला नव्हता. हा केवळ एका नात्याचा अंत नव्हता, तर एका अशा बदलाची सुरुवात होती, जिथे हुकमाचा एक्का माझ्या हातात होता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनल आर ऑन अ मिशनवर. आज आपण कोणत्याही साध्या मोटिवेशनवर बोलणार नाही आहोत, तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा गर्द अंधाऱ्या वळणावर, जिथे प्रेम, विश्वासघात, पैसा आणि सस्पेन्सचा एक थरारक खेळ सुरू होतो. ही गोष्ट आहे समर आणि ईशाची, आणि त्या रात्रीची, ज्या रात्रीने सगळं काही बदलून टाकलं. समर आणि ईशाची लव्ह स्टोरी कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून सुरू झाली होती. समर हा एक अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा, ज्याचे डोळे भविष्यातील मोठ्या स्वप्नांनी भरलेले होते. तो अभ्यासात हुशार होता. कोडिंग आणि तंत्रज्ञानात त्याचा हात धरणारं कोणी नव्हतं. दुसरीकडे ईशा, ती जितकी सुंदर होती, तितकीच महत्त्वाकांक्षी होती. तिला कशाचीही किंमत मोजून आयुष्यात लक्झरी आणि यश हवं होतं. जेव्हा समर पहिल्यांदा ईशाच्या प्रेमात पडला, तेव्हा त्याला वाटलं की त्याला जगातलं सर्वात मोठं सुख मिळालं आहे. ईशाही त्याच्यावर खूप प्रेम करायची, किंवा किमान तसं दाखवायची तरी. समर तिच्या एका हसण्यासाठी, तिच्या प्रत्येक छोट्या मोठ्या इच्छेसाठी स्वतःचे सगळे खिसे रिकामे करायला तयार असायचा. कॉलेज संपल्यानंतर समरने एका नवीन तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला. एक असा ॲप्लिकेशन आणि सॉफ्टवेअर जे बाजारातील मोठ्या कंपन्यांचे डेटा मॅनेजमेंट पूर्णपणे बदलून टाकू शकत होतं. समर दिवस रात्र लॅपटॉप समोर बसून कोडिंग करायचा. जेव्हा जेव्हा तो थकायचा, तेव्हा ईशा कॉफी आणून द्यायची, त्याला धीर द्यायची आणि म्हणायची, समर, आपण मिळून हे साम्राज्य उभं करू. तुझं हे स्वप्न आपलं दोघांचं आहे. समरचा तिच्यावर अंधविश्वास होता. तो त्याच्या प्रत्येक बिझनेस आयडियाज, कोडिंगचे मुख्य अल्गोरिदम आणि कंपनीचे भविष्यकालीन प्लॅन्स तिच्यासोबत शेअर करायचा. ईशाने हळूहळू कंपनीच्या लीगल मॅटर्स आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये स्वतःचा ताबा मिळवायला सुरुवात केली. समरला वाटलं की ते त्याला मदत करते आहे, म्हणून त्याने कधीच तिच्यावर संशय घेतला नाही. जवळपास 2 वर्षांच्या अतोनात मेहनतीनंतर ते सॉफ्टवेअर तयार झालं. बाजारात त्याची चर्चा सुरू झाली. एका आंतरराष्ट्रीय मल्टीनॅशनल कंपनीने त्यांच्या या प्रोजेक्टमध्ये जवळपास 50 करोड रुपयांची गुंतवणूक करण्याची अधिकृत तयारी दर्शवली. समरच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्याला वाटलं की आता त्याचे दिवस बदलले आहेत. तो आता ईशासोबत लग्न करून एका नवीन आयुष्याची सुरुवात करू शकतो. याच आनंदाच्या भरात त्याने ईशाला एका 5 स्टार हॉटेलच्या रूफटॉप कॅफेमध्ये डिनरसाठी बोलावलं. समरच्या हातात गुलाबाचं फूल होतं, खिशात अंगठी होती आणि डोळ्यात ईशासोबतच्या भविष्याची सुंदर स्वप्न होती. ईशा तिथे पोहोचली. ती नेहमीपेक्षा खूप जास्त शांत आणि गंभीर दिसत होती. समीरने हसून तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण तिने स्वतःचा हात मागे घेतला. समर काही बोलणार तितक्यात ईशाने तिच्या बॅगेतून एक जाड फाईल काढली आणि समरच्या समोर टेबलवर ठेवली. समरने विचारले, हे काय आहे ईशा? ईशाने थंड आणि निर्विकार आवाजात उत्तर दिलं, हे कंपनीचे सर्व हक्क, पेटंट्स आणि शेअर्स.
माझ्या नावावर ट्रान्सफर करण्याचे पेपर्स आहेत. यावर आत्ताच्या आत्ताच सही कर. समरला वाटलं की ती काहीतरी प्रँक करते आहे. तो हसला आणि म्हणाला, काय थट्टा आहे ही? पण ईशाच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. ती म्हणाली, समर, मी कोणतीही थट्टा करत नाहीये. मला तुझ्यासारख्या मध्यमवर्गीय मुलासोबत माझं आयुष्य वाया घालवायचं नाहीये. मला एक लक्झरी लाईफ हवी आहे, जी या 50 करोडच्या डीलमुळे मला मिळणार आहे. आणि हो, खरं सांगायचं तर मी तुझ्यावर कधीच प्रेम केलं नाही. मला फक्त तुझ्या या हुशार मेंदूची आणि या सॉफ्टवेअरची गरज होती, जे माझ्या नावावर रितसर रजिस्टर करण्यासाठी तू मला मदत केलीस. आता या प्रोजेक्टचं काम पूर्ण झालं आहे, त्यामुळे तुझी लायकी आणि तुझी गरज संपली आहे. या पेपर्सवर सही कर आणि माझ्या आयुष्यातून चालता हो. ज्या मुलीला त्याने आपलं सर्वस्व मानलं होतं, जिच्यासाठी त्याने स्वतःचं रक्त आटवलं होतं, तिने एका क्षणात त्याच्या पाठीत खंजीर खुपसला होता. समरने नकार देण्याचा प्रयत्न केला, पण ईशाने आधीच कायदेशीर डावपेच खेळून समरला कंपनीच्या मुख्य पदावरून काढण्याची पूर्ण तयारी केली होती. जर समरने सही केली नसती तर तिने त्याच्यावर खोटे आरोप करून त्याला कोर्ट कचेरीत अडकवण्याची धमकी दिली. शेवटी अत्यंत हताश होऊन, डोळ्यात अश्रू घेऊन समरने त्या पेपर्सवर सही केली. तिने त्याला फसवले होते, त्याचा वापर केला होता आणि त्याला रस्त्यावर आणून सोडले होते. त्या रात्री समरचा फक्त ब्रेकअप झाला नव्हता, तर त्याचा माणसांवरचा आणि प्रेमावरचा विश्वास पूर्णपणे जळून खाक झाला होता. या घटनेनंतर पुढचे 6 महिने समर संपूर्ण जगातून गायब झाला. त्याचा फोन बंद होता. तो ना मित्रांना भेटायचा ना नातेवाईकांना. दुसरीकडे ईशा त्या स्टार्टअपची सर्वोसर्वा बनली होती. मीडियामध्ये तिचे मोठे इंटरव्ह्यू होत होते. तिला यंग बिझनेस आयकॉन म्हणून गौरवण्यात येत होतं. मल्टीनॅशनल कंपनीसोबत तिची डील फायनल झाली होती आणि तिच्या खात्यात करोडो रुपये जमा झाले होते. ती तिच्या यशाच्या नशेत पूर्णपणे बुडाली होती. तिला वाटलं की समर आता एका कोपऱ्यात बसून रडत असेल किंवा त्याने नैराश्यातून स्वतःला संपवलं असेल. पण तिला हे माहिती नव्हतं की शांत बसलेला वाघ हा कधीच शिकार सोडत नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो. 6 महिन्यानंतर अचानक बाजारात एक मोठी खळबळ माजली. ईशाच्या कंपनीला टक्कर देण्यासाठी ब्लॅक नाईट नावाची एक नवीन अनामित ॲनोनॉमस कंपनी बाजारात उभी राहिली. या कंपनीने एक असं सॉफ्टवेअर लॉन्च केलं जे ईशाच्या सॉफ्टवेअरपेक्षा 10 पटीने प्रगत आणि सुरक्षित होतं. बघता बघता ईशाचे मोठमोठे क्लायंट्स तिची कंपनी सोडून या नवीन कंपनीकडे जाऊ लागले. ईशाने खूप प्रयत्न केले, पण तिचे शेअर्स वेगाने घसरू लागले. मल्टीनॅशनल कंपनीनेही तिला चेतावणी दिली की जर परिस्थिती सुधारली नाही तर ते त्यांची डील कॅन्सल करतील. ईशा प्रचंड अस्वस्थ झाली. तिला सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा तिला समजलं की तिच्या कंपनीचा अंतर्गत डेटा आणि सिक्रेट्स या नवीन कंपनीला आधीच माहिती असायचे. तिच्याच कंपनीत कोणीतरी गुप्तहेर आहे असा तिला संशय आला. एका रात्री जेव्हा ईशा तिच्या रिकाम्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये एकटीच बसून डोक्याला हात लावून विचार करत होती, तेव्हा तिच्या वैयक्तिक लॅपटॉपवर एक अज्ञात ईमेल आला. त्यावर लिहिले होते, तुला काय वाटलं होतं? तू मला संपवलं, पण तू फक्त एका साध्या मुलाला संपवलंस, त्याच्या आतल्या बिझनेस माइंडला नाही. जर तुला तुझी कंपनी वाचवायची असेल तर उद्या दुपारी बरोबर 12 वाजता तुझ्याच जुन्या ऑफिसच्या मुख्य केबिनमध्ये ये. तिथे तुझा शेवटचा न्याय होईल. दुसऱ्या दिवशी 12 वाजता ईशा प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत केबिनचा दरवाजा उघडून आत गेली. तिथे मुख्य चेअर फिरलेली होती आणि एक व्यक्ती पाठीमागे वळून बसली होती.
ईशाचा थरकाप उडाला होता. तिने धीर एकवटून विचारलं, कोण आहात तुम्ही आणि तुम्हाला माझ्याकडून काय हवं आहे? जशी ती चेअर हळूच फिरली, ईशाच्या पायाखालची जमीन सरकली. तिचे डोळे पांढरे झाले. समोर समर बसला होता. पण हा तो जुना, साधा, मळकट कपडे घालणारा समर नव्हता. त्याने महागडा ब्लॅक सूट घातला होता. त्याच्या केसांची स्टाईल बदलली होती. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच धार होती आणि चेहऱ्यावर एक क्रूर, शांत हसू होतं. ईशा रागाने आणि भीतीने ओरडली, समर, तू? हे सगळं तू करतोयस? तू माझ्या कंपनीचा डेटा चोरलास. मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करेन आणि तुला जेलमध्ये पाठवेन. समर शांतपणे त्याच्या जागेवरून उठला. त्याने टेबलवर एक फाईल फेकली आणि अतिशय धीर गंभीर आवाजात म्हणाला, पोलिसांना फोन नक्की कर ईशा, कारण ते आधीच खाली तुझी वाट पाहत उभे आहेत. आणि राहिला प्रश्न डेटा चोरीचा, तर जेव्हा तू मला फसवून पेपर्सवर सह्या घेतल्यास, तेव्हा तू विसरलीस की त्या कोडिंगचा मुख्य पाया आणि मूळ पेंट्स हे माझ्या वैयक्तिक नावावर रजिस्टर होते, जे मी कंपनी सुरू करण्यापूर्वीच केले होते. तुझे सॉफ्टवेअर विकलंस ते फक्त एक डमी व्हर्जन होतं. मूळ अल्गोरिदमचं हक्क नेहमीच माझ्याकडे होते. मी तुझा डेटा चोरला नाही. मी फक्त माझं जे होतं ते कायदेशीररित्या परत घेतलं. ईशाने थरथर त्या हाताने ती फाईल उघडली. त्या फाईलमध्ये तिच्यावर झालेल्या आर्थिक फसवणुकीचे, टॅक्स चोरीचे आणि बेकायदेशीररित्या कंपनी बळकावल्याचे सर्व पक्के पुरावे होते, जे समरने गेल्या 6 महिन्यात गोळा केले होते. समर तिच्याजवळ आला. तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, तू प्रेमाचा वापर पैशासाठी केलास आणि मी माझ्या बुद्धीचा वापर न्यायासाठी केला. आज मल्टीनॅशनल कंपनीने तुझ्यासोबतची डील कॅन्सल केली आहे आणि तुझी कंपनी पूर्णपणे दिवाळखोरीत निघाली आहे. तू मला रस्त्यावर आणलं होतं ना, आज तू तिथूनही खाली गेली आहेस. तितक्यात केबिनचा दरवाजा उघडला आणि पोलीस आत आले. ईशाला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. ती रडत ओरडत समरकडे माफी मागत होती, पण समरने तिच्याकडे पाठ फिरवली. त्याचा हा बदला हिंसेचा किंवा मारामारीचा नव्हता. तो त्याच्या हुशारीचा आणि कर्तृत्वाचा होता. विश्वासघात आणि ब्रेकअप तुम्हाला पूर्णपणे तोडून टाकू शकतं किंवा तुम्हाला इतकं शक्तिशाली बनवू शकतं की जगातील कोणतीही ताकद तुम्हाला झुकवू शकणार नाही. निवड तुमची असते. रडत बसायचं की स्वतःला इतकं मोठं करायचं की समोरच्याला त्याची लायकी समजेल. ईशा आज तिच्या कर्माची शिक्षा भोगत आहे आणि समर पुन्हा एकदा यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. लक्षात ठेवा, कोणाचा विश्वास तोडण्यापूर्वी किंवा कोणाला कमी लेखण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. कारण शांत बसलेला माणूस कमजोर नसतो. तो फक्त तुमच्या विनाशाचा अचूक प्लॅन करत असतो. मित्रांनो, समर आणि ईशाची ही थरारक कथा आणि समरचा हा प्रॅक्टिकल बदला तुम्हाला कसा वाटला? तुमच्या आयुष्यात कधी असा अनुभव आला आहे का? मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तुमच्या प्रत्येक कमेंटची मी वाट पाहत आहे. हा व्हिडिओ तुमच्या मित्राला नक्की शेअर करा, ज्याचा नुकताच ब्रेकअप झाला आहे आणि जो निराश झाला आहे. त्याला सांगा की स्वतःला सिद्ध करण्याची हीच खरी वेळ आहे. अशाच सस्पेन्स, थ्रिलर आणि प्रॅक्टिकल लाईफ स्टोरीजसाठी तुमच्या स्वतःच्या चॅनलला म्हणजेच आर ऑन अ मिशनला आत्ताच सबस्क्राईब करा. स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करत राहा. भेटूया पुढच्या एका नवीन आणि अशाच थरारक व्हिडिओमध्ये, फक्त आणि फक्त आर ऑन अ मिशनवर. जय हिंद, धन्यवाद.